मामा भक्त अक्षय, मी बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे आणि आज आमच्या या प्रयत्नाने यश आलं. मेंढी चरायला लागली. त्यानंतर सकाळ सकाळ टँकरचं पाणी भरायचं काम चाललेलं आमचं पण. आम्ही जोडत होतो पाईप वगैरे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर बकरी पण सुंदर अशा रीतीनं बसलेली होती. तळाचा मुक्काम हिंगणगाव मध्ये धनगरवाड्यामध्ये होता, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आज तिथूनच त्याच गावामध्ये दुसऱ्या शेतकऱ्याचाच मुक्काम होता. मग काय सगळं साहित्य वगैरे भरून घेतलेलं होतं आणि ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज बकरी आली. त्या शेतामध्ये मक्याचं पीक होतं, त्यांच्याकडे क्षेत्र बसायला रिकामं नव्हतं, तर त्यांनी आपले शेतातील सर्व मका बकऱ्यांना चराय दिली. त्यानंतर रोटर मारून पालखी बसायसाठी देवासाठी जागा तयार करून द्यायचं काम चाललेलं होतं, तुम्ही बघू शकताय. ही बाळूमामावरली श्रद्धा आणि भक्तीचं एक अपाट उदाहरण आहे. तुम्ही बघू शकताय की माझ्या बाळूमामांच्या कृपेनं देव त्यांना काही देईल हे मला नाही माहीत, किंवा त्यांच्या कोणत्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील हे पण मी नाही सांगू शकणार, कारण हा जगाचा मालक आहे. त्यांना कोणत्या स्वरूपात देईल हे मला सांगण्यात का मी मोठा नाही. पण तुम्ही बघू शकताय की त्यांनी जे त्याग आणि समर्पण केलं देवांच्या बकऱ्यासाठी ते तुम्ही बघू शकताय. आज बकऱ्यांची वाघर सुद्धा त्यांच्या राहिलेल्या मकाच्या शेतामध्ये आपली होती आणि खूप सुंदर अशा रीतीनं ह्या शेतकऱ्याचं जेवढं म्हणजे मी आभार मानणार कोण, बाळूमामांचा सेवक म्हणून मी आभार मानतो, की त्यांचे आभार मानावं तेवढं कमीच आहे असं मला वाटलं, म्हणून मी त्यांचा आभार मानतो व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांच्या घरातील सर्व महिला मंडळ, मावशी ताई सर्वजण सेवेकरी भाकरी वगैरे चिरू कापू लागायचं नियोजन केलं. त्यानंतर ऊद वगैरे घालायचं काम चाललेलं. सर्व भावी भक्त उदासाठी शांत रीतीने बसलेले होते. सर्वांना मानाचा जय बाळूमामा.